आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। कैंसर रोगियों के लिए कैंसर निदान मोबाइल बस का किया जा रहा है उपयोग। ठाणे जिले में प्रतिदिन 100 से 120 नागरिकों की कैंसर जांच की जा रही है। कैंसर रोगियों को बड़े निजी अस्पताल या मुंबई के टाटा अस्पताल की ओर भागना पड़ता है, लेकिन जिला स्वास्थ्य विभाग की कैंसर निदान मोबाइल बस जिले के ग्रामीण, दूरस्थ आदिवासी क्षेत्रों में कैंसर रोगियों का तुरंत निदान करने के लिए जीवन रेखा बन रही है। प्रतिदिन लगभग 100 से 120 मरीजों की मौखिक, स्तन और गर्भाशय कैंसर के लिए जांच की जा रही है। ठाणे से सारा पुरी की रिपोर्ट। कर्करोग व्हॅन दिलेली आहे। ती व्हॅन आपल्याकडे 9 तारखेला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपल्याला इथे ठाणे डिव्हिजनसाठी देण्यात आलेली आहे। ती व्हॅन 3 जिल्ह्यासाठी आहे। सध्या ती ठाणे जिल्ह्यामध्ये आहे। आपण PSCला सब सेंटरला आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ग्रामपंचायत गावात ती व्हॅन पोहोचवतो। त्याच्यामध्ये स्त्रीरोग तज्ञ, एक डेंटिस्ट, असिस्टंट, स्टाफ नर्सेस असं सगळं ताफा आहे आणि ही व्हॅन गावोगावी खेडेगावात फिरत राहते। आता जवळपास 10 तारखेपासून आपण हा कार्यक्रम हाती घेतला आहे। आपण डेली जवळपास 100 ते 120 पेशंट याच्यामध्ये चेक करतो। याच्यातला मेन उद्दिष्ट हा आहे की खेडेगावात जे लोक राहतात त्यांना मुख कर्करोग, जे तोंडाचं, जिभेचं असेल, दाताचं असेल किंवा घशाचं असेल, ते कॅन्सर डिटेक्शन करणं, अर्ली डिटेक्शन करून त्याला ट्रीटमेंट करणं, किंवा गर्भाशयाचं कॅन्सर असेल किंवा गर्भाशयाचा मुखचा कॅन्सर असेल, हे डिटेक्ट करणं फिमेलमध्ये। आणि हे लोक उजवली बऱ्याच अंशी शहरामध्ये येत नाही, ते गावात राहतात। त्यांना जेव्हा आपल्याकडे येतात ते खूप ॲडव्हान्स स्टेजला असतात। मग त्याच्या ट्रीटमेंट वगैरेमध्ये त्याच्या खूप बाधा येतात किंवा बऱ्याच अंशी मग जीव गमवावा लागतो। तर हे होऊ नये म्हणून लोकांपर्यंत ही व्हॅन पोहोचत राहते आणि आपल्याकडे आहे, त्याच्यामुळे आपण ते करतोय जवळपास आता। आणि आपल्याकडे आता ॲटलिस्ट 2 महिने ती व्हॅन कंटिन्युअसली आपल्या ठाणे जिल्ह्यात फिरत राहणार आहे। त्याच्यानंतर ते रोटेशन वाईज दिली जाईल। ते आपल्या डिव्हिजनमध्ये पालघर, ठाणा आणि अलिबाग अशा 3 जिल्ह्यासाठी आहे। तर ते सगळं आपण हे मेनली कर्करोग, याचं नावच आहे कॅन्सर डिटेक्शन व्हॅन, म्हणजे कर्करोगची निदान व्हॅन म्हणून। तर ती सगळीकडे फिरून त्या लोकांचं आपण त्या ठिकाणी तिचं ट्रीटमेंट करणं, त्याचा बायोप्सी करणं, त्यांना जर गरज पडेल तर पुढे रेफर करणं, जिल्हा रुग्णालय असेल, उपजिल्हा रुग्णालय असतील किंवा RH असेल किंवा मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये रेफर केलं जाणं, या सगळ्या गोष्टी आपले ते डॉक्टर आणि स्टाफ त्या लोकांना त्या दृष्टीने मदत करतात। इनिशियल काही स्टेजेस असतात तिथं ऑपरेट करणं, त्याची बायोप्सी घेणं, ते सगळे कार्यक्रम तिकडे चालू आहे। आणि हे अतिशय उपयुक्त उपक्रम आहे आणि त्याचा रिअली खूप फायदा होताना दिसतोय। आणि मी आव्हान करतो आपल्या माध्यमाद्वारे की जास्तीत जास्त रुग्णांना याचा फायदा घ्यावा। आपण व्हॅन कुठल्या दिवशी, कुठल्या तारखेला, कुठे असणार आहे आणि त्याच्याबद्दलचं तिथलं BDO असतील, ग्रामसेवक असतील, PSCचे मेडिकल ऑफिसर असतील, RHSDचे मेडिकल ऑफिसर असतील किंवा गावाचे सरपंच यांना कळवण्याची पण व्यवस्था करतो आहे। तर डेफिनेटली जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा।